भेटणार. त्या फेजेस आपण ह्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. ओके, आता मायटोसिस म्हणजे काय सुरुवातीला लक्षात घ्या. पॅरेंट सेल डिवाइड इंटू 2 आयडेंटिकल सेल्स, 2 आयडेंटिकल डॉटर सेल्समध्ये फॉर्म होणार किंवा डिवाइड होणार पॅरेंट सेल. ओके, पॅरेंट सेल आणि डॉटर सेल याच्यामध्ये सेम नंबर असेल क्रोमोझोमचा, म्हणजे 46. पॅरेंटमध्ये जर असेल तर डॉटर सेल्समध्ये पण काय असेल 46. ओके, दॅट्स वाय मायटोसिस इज कॉल्ड ॲज इक्वेशनल डिव्हिजन. ओके, आता ह्या मायटोसिसमध्ये ॲक्च्युली 2 मेन फेजेस असतात. पहिली फेज कोणती आहे? कॅरिओकायनेसिस. ओके, कॅरिओकायनेसिसमध्ये काय होतं? न्यूक्लियस डिवाइड होणार. ओके, आणि दुसरी जी आपल्याला पाहायला भेटणार त्याला आपण सायटोकायनेसिस असं म्हणतो. सायटोकायनेसिसमध्ये काय होतं? सायटोप्लाझम डिवाइड होणार. न्यूक्लियस कॅरिओकायनेसिसमध्ये डिवाइड होतं, सायटोकायनेसिसमध्ये सायटोप्लाझम डिवाइड होणार. फायनली 2 डॉटर सेल्स फॉर्म होणार. ओके, चला आता ह्या कॅरिओकायनेसिसमध्ये जर पाहिलं आपण ॲक्च्युली याच्यामध्ये 4 सबफेजेस येतात. त्याच्यापैकी एक जी असते पहिल्या नंबरची ती आहे प्रोफेज. प्रोफेज ही काय? फर्स्ट फेज इन कॅरिओकायनेसिस. इट इज फर्स्ट फेज इन कॅरिओकायनेसिस. ओके, ड्युरिंग दिस फेज व्हॉट विल हॅपन? मग ह्या फेजमध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार? सेलमध्ये कोणकोणते स्ट्रक्चर्स असतात, कोणते चेंजेस होतात. ओके, ते आपण पाहूया. आपण ह्या प्रोफेजला 2 पार्टमध्ये डिवाइड केले. पहा, अर्ली प्रोफेज म्हटले आणि लेट प्रोफेज. म्हणजे काय? सुरुवातीला प्रोफेजमध्ये काय होतं आणि नंतर प्रोफेजमध्ये कोणकोणते चेंजेस होतात. ओके, आता सुरुवातीला आपल्याला काय पाहायला भेटणार? इथं काय प्रेझेंट आहे? एक लार्ज न्यूक्लियस प्रेझेंट आहे. लार्ज न्यूक्लियस प्रेझेंट आहे कारण की DNA नंबर डबल झाला पण क्रोमोझोमचा नंबर सेम असेल, लक्षात ठेवायचं. ओके, त्यानंतर इथं 2 आपल्याला सेंट्रोझोम्स पाहायला भेटणार. ओके, आता ह्या सेंट्रोझोमच्या आतमध्ये ॲक्च्युली सेंट्रिओल्स प्रेझेंट असतात का ते स्पिंडल फायबर फॉर्मेशनसाठी हेल्प करतील. ओके, त्यानंतर इथं न्यूक्लिओलस आपल्याला पाहायला भेटणार. दिस इज न्यूक्लियस आणि हे न्यूक्लियस काय आहे? न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. ओके, आता अर्ली प्रोफेजमध्ये हे जे स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, थ्रेड लाईक स्ट्रक्चर न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतं, त्याला आपण क्रोमॅटिन फायबर असं म्हणणार. क्रोमॅटिन फायबर म्हणजे काय असतं लक्षात ठेवायचं? क्रोमॅटिन फायबर आर नथिंग बट द DNA त्यासोबत हिस्टोन आणि नॉन हिस्टोन प्रोटीन्स प्रेझेंट असतात. ओके, इथं जर आपण पाहिलं 2 हे जे क्रोमॅटिन फायबर्स आहे दे आर अटॅच विथ ए स्पेसिफिक पॉईंट. मग त्या पॉईंटला आपण काय म्हणतो? सेंट्रोमियर असं म्हणणार. काय म्हणणार आपण त्याला? सेंट्रोमियर असं आपण म्हणायचं. ओके, आता सुरुवातीला काय होतं याच्यामध्ये लक्षात घ्या. these chromatin fiber start to condense. ओके, याच्यामध्ये कंडेन्सेशन स्टार्ट होतं क्रोमॅटिन फायबरमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जर काय तुमचा इथे एक DNA प्रेझेंट आहे, हा दुसरा DNA. ओके, दोन्ही DNA एका स्पेसिफिक पॉईंटला अटॅच असतात, त्याला आपण सेंट्रोमियर असं म्हणतो. ओके, या थ्रेड लाईक स्ट्रक्चरमध्ये कंडेन्सेशन स्टार्ट होतं. कंडेन्सेशनचा अर्थ होतो फोल्डिंग. काय होणार? फोल्डिंग स्टार्ट होणार. ओके, ते स्टार्ट टू फोल्ड म्हणजे आपलं कसे पाहायला भेटणार आहे? असे स्ट्रक्चर पाहायला भेटणार आहे. पहा, याच्यामध्ये फोल्डिंग किंवा कॉइलिंग स्टार्ट होतं, त्याला आपण कंडेन्सेशन असं आपण म्हणणार. ओके, हां, मग आता कंडेन्सेशनमुळं याचा आकार छोटा होत जातो आणि इट बिकम थिक. ओके, जाड होत जाणार. ओके, चलो आता नेक्स्ट म्हणजे काय? याच्यामध्ये 2 सेंट्रोझोम्स आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके, चलो आता मेन म्हणजे अर्ली प्रोफेजमध्ये क्रोमॅटिन फायबर कंडेन्सेशन किंवा फोल्डिंग स्टार्ट होतं. त्यानंतर लेट प्रोफेजमध्ये नंतरच्या प्रोफेजच्या स्टेजमध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार? सेंट्रोझोम मूव टुवर्ड ऑपोजिट पोल. ओके, आता हे जे सेंट्रोझोम असतात 2 सेंट्रोझोम आपल्याला माहिती आहे. ओके, हे अपोजिट पोलकडं काय होतील? मूव्ह होतील. ओके, आणि यांच्यामध्ये काय होईल लक्षात घ्यायचं? स्पिंडल फायबर फॉर्मेशन प्रोसेस स्टार्ट होणार. याला लक्षात ठेवायचं. स्पिंडल फायबर फॉर्मेशन या दोन्ही सेंट्रोझोम्समध्ये स्टार्ट होणार. ओके, बिकॉज ह्या सेंट्रोझोममध्ये काय प्रेझेंट असतात? सेंट्रिओल प्रेझेंट असतात आणि सेंट्रिओल कशासाठी हेल्प करतील? स्पिंडल फायबर फॉर्मेशनसाठी. लक्षात ठेवायचं. ओके, त्यानंतर लेट प्रोफेजमध्ये आपल्याला काय होतंय? पहा, काय तयार झाले? हे क्रोमॅटिनचं कंडेन्सेशन झालं आणि काय फॉर्म झाले? क्रोमोझोम्स फॉर्म झाले. काय झालं? क्रोमोझोम्स फॉर्म.
मग ह्या क्रोमोझोममध्ये जर आपण पाहिलं तर ॲक्च्युली काय प्रेझेंट असतात, 2 सिस्टर क्रोमॅटिड्स प्रेझेंट असतील, 2 सिस्टर क्रोमॅटिड्स आपल्याला पाहायला भेटणार. ओके, आणि ते कशा थ्रू वाटायचे असतील, सेंट्रोमियर थ्रू वाटायचे असतील. म्हणजे आपलं कंडेन्सेशन होऊन कसं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटणार. ओके, हां, म्हणजे एका क्रोमोझोममध्ये 4 आपल्याला आर्म पाहायला भेटणार. मग या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, याला आपण डायड असं म्हणतो, लक्षात ठेवायचं. ओके, इथे एक कंडेन्स झालेलं DNA पार्ट आहे, हा एक, दिस इज वन क्रोमॅटिड. ओके, आणि हा जो दुसरा आपल्याला पाहायला भेटणार हा दुसरा क्रोमॅटिड. ओके, दोन्ही क्रोमॅटिड्स एका रिजन थ्रू वाटायचे, मग त्याला आपण सेंट्रोमियर असं कन्सिडर करायचं. दिस इज सेंट्रोमियर. ओके, कंडेन्सेशन झालं आणि क्रोमोझोम्स फॉर्म झाले. याच्यामध्ये आपल्याला 2 डिस्टिंक्ट सिस्टर क्रोमॅटिड्स पाहायला भेटणार. या स्ट्रक्चरला आपण डायड असं म्हणणार. ओके, आता लास्ट पार्ट याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार, हे जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन असेल. ओके, त्यानंतर न्यूक्लिओलस असेल. ओके, स्टार्ट टू डिसॲपियर, याला लक्षात ठेवायचं. काय व्हायला लागतं ते दुसऱ्या स्टेजमध्ये जे आपल्याला कॅरिओकायनेसिसमध्ये पाहायला भेटणार त्याला आपण मेटाफेज असं म्हणणार. काय म्हणतो आपण त्याला, मेटाफेज. ओके, आता ड्युरिंग मेटाफेज व्हॉट विल हॅपन, कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम कंप्लीट आहे का नाही. म्हणजे याच्यामध्ये जे कंडेन्सेशन असतं क्रोमॅटिड फायबरचं, ओके, ते काय होणार, म्हणजे सुरुवातीला लेट प्रोफेजमध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार, लॉंगर थोडेसे आर्म प्रेझेंट असतात. ओके, त्यांच्यामध्ये अजून कंडेन्सेशन होतं आणि हे कसे होतील, असं टाळायचं, हे शॉर्ट आणि थिक होतील. ओके, म्हणजे हे काय झालेले, कम्प्लिटली कंडेन्स झालेलं काय येतं, क्रोमोझोम फॉर्म होतात मेटाफेजच्या सुरुवातीला. बरोबर, त्यानंतर हे जे क्रोमोझोम्स आपल्याला पाहायला भेटणार, कंडेन्सेशन कंप्लीट झालेले क्रोमोझोम्स. ओके, द क्रोमोझोम्स अरेंज ऑन इक्वेटोरियल लाइन called as मेटाफेज प्लेट. बरोबर ना. हां, दोन्ही साईडला 2 सेंट्रोझोम मूव्ह झाले, त्यांच्यामध्ये स्पिंडल फायबर फॉर्मेशन झालं. ओके, आणि हे जे क्रोमोझोम्स आहे हे सेंट्रोमियर थ्रू आहे का नाही, सेंट्रोमियर थ्रू कुठं अरेंज आहेत, इक्वेटोर लाईनला आहे का नाही. याला आपण काय म्हणू, मधला रिजन, याला काय म्हणू आपण, विषुववृत्त म्हणतो ना, मधला पोर्शन. ओके, ह्या मिडल पोर्शनला हे क्रोमोझोम्स अरेंज झाले, कशाच्या साह्याने, स्पिंडल फायबरच्या साह्याने. ओके, म्हणजे आपल्याला अरेंजमेंट कशी पाहायला भेटणार, सपोज हा कसा आहे, एक सपोज क्रोमोझोम प्रेझेंट आहे, आपल्याला असं पाहायला भेटणार, एक क्रोमोझोम प्रेझेंट आहे, इथं सेंट्रोझोमचा पार्ट प्रेझेंट आहे, इथे एक क्रोमोझोम प्रेझेंट आहे सपोज. ओके, हे 2 क्रोमॅटिड्स त्याच्यामध्ये असलेले. ओके, आणि हा स्पिंडल फायबर कुठं अटॅच असतो, सेंट्रोमियरला अटॅच असतो, सेंट्रोमियरला अटॅच असणार. ओके, हां, मग असे आपल्याला कसं पाहायला भेटणार, ते इक्वेटोर लाईनला अरेंज असतात. ओके, मग या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, मेटाफेज प्लेट असं कन्सिडर करणार. काय म्हणणार, थर्ड स्टेज किंवा त्याला आपण फेज स्टडी करूया. थर्ड फेज आपल्याला कोणती पाहायला भेटते, ॲनाफेज. ओके, आता ॲनाफेजमध्ये होईल काय, इथं आपल्याला पाहायला भेटतं. पहिली गोष्ट म्हणजे काय, स्पिंडल फायबर्समध्ये काय होतं, कॉन्ट्रॅक्शन इन स्पिंडल फायबर. ओके, ड्यू टू धिस व्हॉट विल हॅपन, याच्यामुळे होईल काय, जो सेंट्रोमियर आहे, सेंट्रोमियर स्प्लिट करणार, याला हटायचं. स्प्लिट म्हणजे त्याचे 2 तुकडे तयार होतात. ओके, आणि फायनली क्रोमोझोम काय होतो, क्रोमोझोम डिवाइड होणार, याला हटायचं. डिवाइड होऊन काय होतात, 2 सिस्टर क्रोमॅटिड्स फॉर्म होतील, 2 सिस्टर क्रोमॅटिड्स फॉर्म होतील. ओके, अँड दीज 2 सिस्टर क्रोमॅटिड्स दे मूव टुवर्ड देअर रिस्पेक्टिव्ह पोल. आता लक्षात घ्या,
हे जे स्पिंडल फायबर असतात यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट होणार, म्हणजे या डायरेक्शनला ते कॉन्ट्रॅक्ट व्हायला सुरुवात होती. ओके, आपल्याला माहिती आहे क्रोमोझोम असं प्रेझेंट आहे, इथं स्पिंडल फायबर काय असतात अरेंज असतात. ओके, आता हा जो स्पिंडल फायबर ह्या डायरेक्शनला कॉन्ट्रॅक्ट होऊ राहिला, हा ह्या डायरेक्शनला कॉन्ट्रॅक्ट होऊ राहिला. ओके, म्हणजे याच्यामध्ये असलं हा जो सेंट्रोमियर असतो, ओके, हा सेंट्रोमियर स्प्लिट होतो. सेंट्रोमियर स्प्लिट झाल्यामुळं क्रोमोझोम्स डिवाइड होणार. ओके, आणि हे जे काही दोन स्ट्रक्चर्स आपल्याला माहिती आहे हे काय येतं क्रोमॅटिड्स आहे. ओके, इथं आपल्याला काय पाहायला भेटतील सिस्टर काय तयार होतील आता क्रोमॅटिड्स एकमेकांपासून सेपरेट होतील. याला शटायचं दीज आर नथिंग बट वॉट, याला आपण सिस्टर क्रोमॅटिड्स असं म्हणायचं. ओके, सिस्टर क्रोमॅटिड्सला आपण काय म्हणतो दीज आर नथिंग बट द सेपरेट क्रोमोझोम्स. आता आपण काय म्हणणार याला पण सेपरेट क्रोमोझोम, म्हणजे एका क्रोमोझोममध्ये आपल्याला 2 DNA पाहायला भेटत होते. 2 DNA होते. ओके, पण आता काय झालं हे दोन्ही DNA त्या एका सिंगल क्रोमोझोमपासून काय झाले सेपरेट झाले. ओके, मग आता प्रत्येक सिस्टर क्रोमॅटिड्सला आपण काय कन्सिडर करायचं एक क्रोमोझोम असं म्हणायचं. ओके, आता ह्या कॉन्ट्रॅक्शनमुळे हे जे सिस्टर क्रोमॅटिड असतात हे त्यांच्या रिस्पेक्टिव्ह पोलकडे काय हो राहिले मूव्ह हो राहिले आहे का नाही ड्युरिंग ॲनाफेज. शेवटची फेज पाहूया कॅरिओकायनेसिसमध्ये असलेली शेवटची 4थी फेज आपल्याला पाहायला भेटते ती म्हणजे आहे टिलोफेज. ओके, आता ह्या टिलोफेजमध्ये होतं काय, आता क्रोमोझोम्स आपल्याला माहिती आहे सिस्टर क्रोमोझोम त्याच्या ऑपोजिट पोलकडे काय झाले मूव्ह झाले किंवा रिस्पेक्टिव्ह पोलकडं मूव्ह झाले. ओके, आता मूव्ह झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे हे जे होते सिस्टर क्रोमॅटिड हे कंडेन्स फॉर्ममध्ये होते आहे की नाही कॉईल झालेल्या फॉर्ममध्ये. ओके, आता हे जे क्रोमॅटिड्स असतात क्रोमॅटिड्स दे अनकॉईल आहे की नाही, पहिल्यांदा कॉइलिंग झाली होती त्याच्यामध्ये. ओके, म्हणजे आपल्याला सुरुवातीला कसे स्ट्रक्चर पाहायला भेटतात याच्यामध्ये कॉइलिंग झाली होती क्रोमोझोम्स वगैरे किंवा क्रोमॅटिड्स फॉर्म झाले होते. आता हे काय होतील अनकॉईल होतील. लक्षात ठेवायचं काय झालं हे अनकॉईल झाले. पहिली गोष्ट म्हणजे क्रोमॅटिड्स काय होतील अनकॉईल झाले. ओके, स्पिंडल फायबर ओके हे काय होतील हे डिझॉल्व होणार, डिझॉल्व इनटू सायटोप्लाझम. सायटोप्लाझमच्या आतमध्ये काय झालं स्पिंडल फायबर आपल्याला पाहायला भेटतात का नाही ते काय झाले डिझॉल्व झाले त्या सायटोप्लाझममध्ये. ओके, न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस रिॲपियर हे लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे सुरुवातीला जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॲपियर झालं होतं आणि न्यूक्लियोलस डिसॲपियर झालं होतं ते परत काय होणार रिॲपियर होतं, म्हणजे परत येणार न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस. ओके, विच रिझल्ट इन टू द फॉर्मेशन ऑफ. ओके, त्यामुळे आपल्याला काय पाहायला भेटलं इथं 2 काय तयार झाले डॉटर न्यूक्लिआय फॉर्म झाले. लक्षात ठेवायचं 2 डॉटर न्यूक्लिआय फॉर्म झाले एका कॉमन सायटोप्लाझम. चला आता आपण मायटोसिसमध्ये असलेली सेकंड मेन फेज आपण स्टडी करतोय ती म्हणजे कोणती सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिसमध्ये काय होतं सायटोप्लाझम डिवाइड होणार. सायटोप्लाझम डिवाइड झाल्यामुळं 2 डॉटर सेल्स काय होतील फॉर्म होतील, 2 डॉटर सेल्स तयार होतील. ओके, पण ॲनिमल सेल आणि प्लांट सेलमध्ये आपल्याला फरक पाहायला भेटणार सायटोकायनेसिसच्या प्रोसेसमध्ये असतो. ओके, मग ह्या साईडला आपण पाहूया ॲनिमल सेलमध्ये सायटोकायनेसिसमध्ये कसं होणार. ओके, चलो ॲनिमल सेलमध्ये आपल्याला काय माहिती आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रेझेंट असते, याच्या सराउंडिंगला काय प्रेझेंट आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. सेल वॉल प्रेझेंट असते ॲनिमल सेल्समध्ये. ओके, आता याच्यामध्ये आपण 2 डॉटर काय दाखवूया दीज 2 आर नथिंग बट डॉटर न्यूक्लिआय. ओके, डॉटर न्यूक्लिआय. मग ॲनिमल सेलमध्ये काय होतं का मिडल साईडला काय तयार होणार कॉन्स्ट्रिक्शन तयार होतं, कॉन्स्ट्रिक्शन तयार होणार. ओके, विच डिपर्स अँड डिव्हाइड सायटोप्लाझम.
ओके. मधल्या पोर्शनला आपल्याला माहिती आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन इथं सायटोप्लाझम पेरेंट आहे, 2 ऑलरेडी न्यूक्लियर फॉर्म झाले टेलोफेजमध्ये. ओके. सेंटरला काय होतं याच्यामध्ये कॉन्स्ट्रिक्शन तयार होतं. काय तयार होईल? कॉन्स्ट्रिक्शन, किंवा त्याला आपण खाच असं म्हणणार आहे. ओके. हेच कॉन्स्ट्रिक्शन कुठं सेंटरकडं मूव्ह होईल, लक्षात ठेवायचं, डीपमध्ये जाईल कॉन्स्ट्रिक्शन. ओके. आणि फायनली काय होणार आहे याच्यामध्ये 2 डॉटर सेल्स ॲक्च्युली इथं फॉर्म होतील. अरे लक्षात. ओके. इन केस ऑफ ॲनिमल सेल. चला दुसरी कोणती आपल्याला माहिती आहे? दुसरी आहे प्लांट सेल. बरोबर. आता ह्या प्लांट सेलमध्ये जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर ह्या प्लांट सेलमध्ये ॲक्च्युली काय प्रेझेंट असतं? सपोज ही सेल वॉल आपण काढली, दिस इज सेल वॉल. ओके. आता सेल वॉलच्या आतमध्ये काय असेल? प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल, आणि याच्यामध्ये आपल्याला 2 डॉटर न्यूक्लियाय पाहायला भेटतात आफ्टर टेलोफेज. ओके. आता प्लांट सेलमध्ये काय होतं? इक्वेटोर लाईनला काय होणार? प्रायमरी सेल वॉल ॲक्च्युली फॉर्म होती. ओके. मग या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? मिडल लॅमेला असं म्हणणार. हे लक्षात ठेवायचं. ओके. आणि फायनली इथं काय होतं? सेल वॉल तयार होणार आणि 2 सायटोप्लाझमला ते डिव्हाइड करणार. लक्षात ठेवायचं. ओके. या स्ट्रक्चरलाच आपण सेल प्लेट असं कन्सिडर करणार लेटर ऑन. इट इज कॉल्ड ॲज सेल प्लेट. ओके. म्हणजे इन केस ऑफ प्लांट सेल्स काय होतं? मिडल साईडला मिडल लॅमेला फॉर्म होतो आणि फायनली इथं सेल वॉल फॉर्म होती, मग त्याला आपण सेल प्लेट असं म्हणणार, विच डिवाइड सायटोप्लाझम. आणि फायनली 2 डॉटर इथं सेल्स फॉर्म होणार इन प्लांट सेल्स. ॲनिमलमध्ये काय होतं? कॉन्स्ट्रिक्शन होणार. चला आपण आता पाहूया सिग्निफिकन्स मायटोसिसचे कोणते येतं. पहिलं जो आपल्याला पाहायला भेटणार तो म्हणजे काय? इट हेल्प्स टू मेंटेन क्रोमोझोम नंबर कॉन्स्टंट. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे क्रोमोझोम नंबर कॉन्स्टंट मेंटेन ठेवण्यासाठी मायटोसिस हेल्प करणार. ओके. म्हणजे आपल्याला माहिती आहे पहा, पॅरेंट सेलमध्ये 46 क्रोमोझोम होते. ही सेल डिवाइड झाली, हे लक्षात घ्या. डिवाइड झाल्यानंतर डॉटर सेल्समध्ये पण काय असेल? 46 आणि 46 क्रोमोझोम नंबर प्रेझेंट असतो. त्यामुळं आपण ह्या फेजला किंवा मायटोसिसला काय म्हटलं होतं? याला आपण इक्वेशनल डिव्हिजन असं म्हटलं होतं. इक्वेशनल डिव्हिजन असं आपण म्हटलं होतं. ओके. आता नेक्स्ट जो सिग्निफिकन्स आहे तो म्हणजे काय? इट हेल्प्स इन इक्वल डिस्ट्रीब्यूशन ऑफ न्यूक्लियस and cytoplasm content in डॉटर सेल्स. ओके. म्हणजे पहा का पॅरेंट सेलचा आकार आपल्याला मोठा पाहायला भेटणार. याच्यापासून ज्या डॉटर सेल्स फॉर्म होतील हे लक्षात ठेवायचं. ओके. ह्या डॉटर सेल्समध्ये सेम प्रमाणात काय असेल? सायटोप्लाझमचा रेशो असेल आणि न्यूक्लियस आपल्याला सेम प्रमाणात पाहायला भेटणार आहे. ओके. रेशो सेम असतो. ओके. चला तिसरी जो आपल्याला सिग्निफिकन्स पाहायला भेटतो तो म्हणजे काय? ओल्ड अँड वर्न आउट सेल्स आर रिप्लेस. म्हणजे जे जुन्या सेल्स असतात त्या कॅनॉट देअर परफॉर्म फंक्शन प्रॉपरली. ओके. वर्न आउट म्हणजे ज्या जखमी झालेल्या सेल्स आहे त्या फंक्शन त्यांचे परफॉर्म करू शकत नाही प्रॉपरली. ओके. मग अशा सेलची जागा नवीन सेल्स घेतात. ओके. आणि ह्या ज्या नवीन सेल्स तयार होणार हे कोणत्या प्रोसेस थ्रू तयार होतील? मायटोसिस थ्रू तयार होतील. ओके. चला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये ओके रिप्रोडक्शनसाठी हेल्प करतात. मग त्याला आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणतो. याला लक्षात ठेवायचं. असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके. नंतर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन किंवा प्रपोगेशन इन प्लांट्स. ओके. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे काय? सपोज एखादा प्लांटचा दुसरा पार्ट आहे, फळ सोडून किंवा बिया सोडून दुसरा जर पार्ट असेल, फांदे वगैरे असेल किंवा लीफ वगैरे असेल. ओके. हे रिप्रोडक्शनसाठी हेल्प करतं प्लांटच्या, आहे का नाही? त्यापासून एक प्लांट तयार होईल. लक्षात आलं? मग त्याला आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं म्हणतो.
चालेल. त्यानंतर आपल्याला काय पाहायला भेटणार, इट हेल्प्स टू प्रिझर्व जेनेटिक मेकअप. ह्याला शटायचं. ओके, म्हणजे मायटोसिसमध्ये रिकॉम्बिनेशनची प्रोसेस होत नाही, क्रॉसिंग ओव्हर होत नाही. क्रॉसिंग ओव्हर झालेलं नाहीमुळं रिकॉम्बिनेशन होत नाही. ओके, आहे तेच आपल्याला जो सिक्वेन्स असतो जीनचा क्रोमोझोमवर आहे तोच पुढच्या जनरेशनमध्ये पास होतो. त्यामुळे आपण इथं काय म्हटलं, इट हेल्प्स टू प्रिझर्व जेनेटिक मेकअप. ओके, आणि लास्ट जो सिग्निफिकन्स आपल्याला पाहायला भेटणार तो म्हणजे काय, इट हेल्प्स टू मेंटेन न्यूक्लिओसाइटोप्लाझ्मिक रेशो. ओके, न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम यामध्ये रेशो मेंटेन करण्यासाठी ॲक्च्युली मायटोसिस हेल्प करणार.